शेतकऱ्यांनी घाम गाळून पिकवलेला मका मातीमोल भावानं विकला जातोय। सरकारनं मक्याला 2400 रुपये हमी भाव जाहीर करूनही प्रत्यक्षात मका केवळ 1200 रुपयांनी खरेदी केला जातोय आणि त्यामुळे शेतकऱ्यांची प्रति क्विंटल तब्बल 1000 रुपयांची लूट होत असल्याचा गंभीर आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं केलेला आहे। पाहूया। बुलढाणा जिल्ह्यातल्या मलकापूर तहसील कार्यालयावर मका फेकणारे हे शेतकरी आंदोलक पहा। सरकारनं मक्याला 2400 रुपये हमीभाव दिला खरा, पण शेतकऱ्यांचा मका सरकार खरेदी करण्यात टाळाटाळ करत असल्याचा आरोप होतोय। रोज एका केंद्रावर 200 शेतकऱ्यांचाच मका सरकार खरेदी करताय। प्रत्यक्षात केंद्रात खरेदीसाठी शेकडोच्या संख्येनं शेतकऱ्यांनी नोंदी केल्या। त्या शेतकऱ्यांचा मका खरेदी करणार कोण असा सवाल स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं उपस्थित केला। हा मका कॅप्सूल मका आहे, या मक्याले माउचर नाही। या मक्याचं माउचर जे सरकारले पाहिजे त्याच प्रमाणात या मक्याचं माउचर आहे। मका सरकारनं हमी भाव ठरवला 2400, मग तुम्हाला लाजा वाटल्या पाहिजे। तुमचाच हमी भाव तुम्हीच हमी भाव ठरवता आणि 200 शेतकरी घेतले फक्त। एका सेंटरवर हजार लाखो शेतकऱ्याच्या नोंदी आहे, मग बाकीच्या शेतकऱ्याचा मका घेईन कोण? आज हजारो क्विंटल मका शेतकऱ्याच्या घरात आहे, हा मक्याचं करायचं काय आम्ही? सरकारचा हमी भाव 2400 रुपये, पण सरकार तो मका खरेदी करताना टाळाटाळ करताय। दुसरीकडे खुल्या बाजारात व्यापारी भाव पाडून मका 1200 रुपये क्विंटलनं खरेदी करताय। मका पिकाला शासकीय भाव 2100 रुपये असताना सुद्धा तो माल शेतकऱ्याला नाईलाज असतो 1200 ते 1500 रुपयापर्यंतच्या भावा व्यापाऱ्याला विकावा लागतो आणि व्यापाऱ्याला विकलेला माल मग मात्र सरकार तेच हमी भावानं खरेदी करतं। म्हणजे की शेतकऱ्याला मारून व्यापाऱ्याला जगावण्याचं काम या ठिकाणी सरकार करत आहे। सरकारसुद्धा शेतकऱ्याच्या जखमीवर मीठ चोळत आहे। यावर्षी चालू हंगामामधली मक्का 1100 ते 1500 रुपयापर्यंत खुल्या मार्केटमध्ये विकून राहिली। सरकार नाफेड चालू करत नाही। नाफेड चालू केली तर तिथं व्यापाऱ्याची मक्का जाती, शेतकऱ्याचा तिथं नंबरच लागत नाही। कधी कोरडा दुष्काळ, कधी ओला दुष्काळ, कधी अतिवृष्टी तर कधी गारपीट। या आसमानी संकटाच्या चक्रातून शेतकरी मोठ्या मेहनतीनं पिकं घेत आहे, पण या पिकांनाही जाहीर केलेला हमीभाव देताना सरकार शेतकऱ्यांची हातचालाकी करत असल्याचा आरोप होऊ लागलाय। मयूर निकम, झी 24 तास, बुलढाणा।